आपणाला माहित आहे का, प्राचीन कालखंडामध्ये माणसाचा अंत्यविधी घरातच केला जात होता. त्याच्यानुसार इसवी सन पूर्व 1400 ते 700 म्हणजे साधारणतः 4 ते 5,000 वर्षापूर्वी त्या युगाला आपण ताम्रपाषाण युग म्हणतो. म्हणजेच पाषाण म्हणजेच दगड आणि त्याच्याचबरोबर ताम्र म्हणजे तांबे. म्हणजे माणसाला तांब्याचा शोध लागला, त्याच्याबरोबर दगडाचाही तो वापर करायला सुरुवात केली होती. तर त्यावेळेला चाकाच्या साह्यानं वेगवेगळ्या प्रकारची तो यंत्र बनवायला लागला, म्हणजे जातं वगैरे. त्याच्याचबरोबर त्यानं हत्यारं बनवायला सुरुवात केली आणि याच वेळेला माणूस हा पाणवठ्याच्या बाजूला पक्की घरं करून आता राहायला सुरुवात झाली. ही प्रगती माणसाच्या टप्प्यामध्ये होती. अन्न तो शिजवायला लागला. मात्र त्याच वेळेला तो आपल्या असणाऱ्या माणसाचा अंतविधी म्हणजे आपल्या आप्तेष्टांचा अंतविधी तो घरातच करत होता. एका घराच्या कोनाड्यामध्ये त्यांचा अंतविधी करायला लागला. आपल्याला उदाहरण पाहिजे झालं तर अहमदनगर म्हणजेच आजचं अहिल्यानगर या परिसरात असणारे इनामगाव आणि दायमाबाद या ठिकाणी हाडाचे जे सांगाडे सापडलेत, घरामध्ये सापडलेत. त्यामुळं प्राचीन कालखंडामध्ये अंत्यविधी घरात केले जात होते, याला पुष्टी मिळते.